ओबीसी आंदोलन प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांची निर्दोष मुक्तता. नागपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय. ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या प्रकरणात भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली असून बावनकुळे यांच्यावर असलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्याचा आरोप करत पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयीन सुनावणी दरम्यान सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे बावनकुळे यांनी कोणत्याही प्रकारचा कायदा मोडला नसल्याचे आणि त्यांचा या घटनेशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी नेहमी कायद्याचा सन्मान करणार आहे. समाजाच्या हक्कांसाठी आंदोलन करणे हा लोकशाहीतीलच एक घटक आहे. न्यायालयाने दिलेला हा निर्णय सत्य आणि न्यायावर माझा विश्वास अधिक दृढ करणारा आहे. आंदोलन काय होतं तर 27% ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे जे आरक्षण गेलं, आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, आम्ही त्या ठिकाणी भेट दिली, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्यावर प्रवीण दटके, विकास कुंभारे, समीर मेघे, टेकचंद सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बनवण्यात आलं. आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडव्होकेट माननीय डबलेजी, माननीय परीक्षित मोहितेजी, संकेत यादवजी, विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली. ओबीसीच्या 27% आरक्षणाकरता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता, आज आम्हाला कोर्टाने बाइज्जत बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टाने त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे. काय देवाची जी कारवाई होती ती आकसाने आणि राजकीय सूडबुद्धीने झालेली असं म्हणत आहे. महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आकसाने होती. त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आणि 27% ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज 27% आरक्षण ओबीसीला मिळालं. पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं, महाविकास आघाडीने ते केलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं होतं. ओबीसीचा आवाज दाबण्याचा तेव्हा प्रयत्न झाला. ओबीसीचं 27% आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी, तेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही वारंवार सांगायचो सुप्रीम कोर्टात तुम्ही आपली बाजू मांडली पाहिजे, सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे, पण नाही झालं. देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली, आमच्या सरकारने बाजू मांडली, सुप्रीम कोर्टातनं आरक्षण मिळालं 27%. पण महाविकास आघाडीने मात्र आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर कारवाई केली आणि हा गुन्हा दाखल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलनं ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपनं केले, त्याच प्रकारे तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. काय उदासीनता होती त्या सरकारची ओबीसी आरक्षणाबाबतीत? ओबीसींना न्यायच कधी दिला नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी. ओबीसीला न्याय द्यायच्या जेव्हा जेव्हा विषय आले तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी ओबीसीचा घडा दाबण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदेजी, अजितदादाचं सरकार नसतं आलं, आमचं सरकार नसतं आलं तर ओबीसींना 27% आरक्षण मिळालंच नसतं, बाजूच मांडली नसती सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने. आणि त्यामुळं ओबीसींना आज जो न्याय मिळाला तो खऱ्या अर्थाने 27% आरक्षण मिळालं आणि आम्हालाही कोर्टाने आज त्या ठिकाणी बाइज्जत बरी केला. दोन्ही समाज समोर समोर येणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे, आम्ही घेतलेली आहे. म्हणजे मराठा आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आणि ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे. आंदोलन करण्याकरता कुणाला मनाई नाही आहे, पण आंदोलन मनभेद करणारं नको. म्हणजे महाराष्ट्रात जी आज परिस्थिती जी चालू आहे, आकांड तांडव चालू आहे, एकामेकाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी चालू आहे, ते थांबल्या पाहिजे. समाजाला समोर आणू नये. मराठा समाजाला मिळावं, ओबीसीचा मिळावं, कोणाच्याही ताटातलं कुठं जाऊ नये एकामेकाच्या ताटामध्ये. त्यामुळं
माझी ओबीसी सब कमिटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून हीच या ठिकाणी अपेक्षा राहील की कोणीही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद भडकवू नये, चितावणीखोर भाष्य करू नये, चितावणीखोर भाष्य करून समाजाला त्या ठिकाणी वेठीस धरू नये. या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहणारा ओबीसी मराठा समाज यांच्या मनात मनभेद तयार करू नये अशी अपेक्षा आणि असं काम सरकार करणार आहे. वडेट्टीवार आज म्हटले की आमच्या जीवात वडेट्टीवारनी काय बोलायचं आणि जरांगेने काय बोलायचं त्यांना त्यांचा अधिकार आहेत लोकशाहीमध्ये. पण माझी विनंती राहील की दोन्ही समाजाला समोर आणू नये आणि दोन्ही समाज समोर येणार नाही. फक्त मी एवढंच सांगितलं आहे वारंवार की ओबीसी समाजाचं आरक्षण देताना किंवा कास्ट सर्टिफिकेट देताना जे मराठा कुणबी मराठा आहे त्यांनाच ते द्यावं. बोगस प्रमाणपत्र जाऊ नये, खोडतोड केलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करू नये. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणे हा गुन्हा आहे. त्यामुळं आमचे अधिकारी सतर्क आहे, कोणत्याही परिस्थितीत चुकीचे प्रमाणपत्र जाणार नाही. जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. मी वडेट्टीवार आणि जरांगेजी या दोघांनाही सांगतो की दोघांनी किंवा या आपसामध्ये कोणीही समाजाला समोर आणू नका. आम्ही वडेट्टीवारनाही विनंती केली आहे की 10 तारखेचा मोर्चा रद्द करा. राज्यामध्ये शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्याची त्या ठिकाणी अत्यंत आपल्याला पूरग्रस्ताच्या मदतीला समोर जायचं आहे. या राज्यामध्ये आधीच त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे. वडेट्टीवारजींनी आपलं आंदोलन परत घ्यावं आणि पुढच्या काळात त्यांना मुभा आहे. या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि ओबीसी समाजात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. बावनकुळे यांच्या समर्थकांनी हा निर्णय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा म्हणून साजरा केला. या निकालामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावरील ओबीसी आंदोलन प्रकरणातील कलंक धुतला गेला असून त्यांनी पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वच्छ प्रतिमेची नोंद कायम ठेवली आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.